तर इथे मी भात ठेवलेला आहे बनवायला आणि त्याच्यासोबत मी ना सोडे बनवणार आहे. सोडे म्हणजे मच्छीचा प्रकार आहे तो, ज्यांना माहिती ते समजून गेले. तर मी याची ना आज भाजी बनवणार आहे आणि दिसत नाही मला, आता बरोबर दिसायला लागलं. तर ना मस्त अशी कांदा चिरून ते मी दाखवते तुम्हाला कशी बनवते. तोपर्यंत भात ठेवला शिजवायला आणि आता सोड्यासाठी मी आधी गरम पाणी करते आणि थोड्या वेळा त्याला त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवते, म्हणजे असं एकदम वास आणि एकदम बरोबर त्याचा वास सगळा निघून जातो आणि भाजी पण छान लागते. तर हे बघा मी इथे गरम पाणी ठेवले, आता थोडा वेळ त्याला गरम होऊ देते. मला जितके पाहिजे ते मी घेते काढून एका प्लेटमध्ये, थोडेसेच बनवणार आहे. एवढं भरपूर झाले, एकटीलाच खाणार आहे मी, एकटीच खाणार आहे कारण कोणी खात नाही. तर मला ठेवून काढूया, थोडंसं स्वच्छ करून घेऊया कारण काही घाण असेल वगैरे तर खडे वगैरे असतात कधी कधी, खाताना लागलं काही घाण नाही आहे, स्वच्छच आहेत. हे बघा इथे पाणी थोडंसं गरम केले आणि मी सोडे आता मी थोड्या वेळ 5 मिनिटं कांदा टोमॅटो चिरेपर्यंत ज्यामध्ये पाणी थोडेसे नरम पण होतात ते आणि त्याचा जो वास येतो ना तो जरा निघून जातो. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. 2 कांदे चिरून घेतले, 1 टोमॅटो चिरून घेतला, 2 हिरव्या मिरच्या घेतलेत, कढीपत्ता घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला लाल होईपर्यंत. 1 हिरवी मिरची टाकली, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि घरगुती आपलं लाल तिखट टाकलं मी. त्याच्यामध्ये ना तुम्ही थोडासा गरम मसाला पण टाकू शकता, मी नाही टाकलेला आहे कारण ऑलरेडी माझ्या घरच्या मसाल्यामध्ये ना गरम मसाला आहे म्हणून मी टाकलेला नाही आहे. तुम्ही थोडासा गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर, काही जण जास्त तिखट खात नाहीत तर नाही टाकलं तरी चालेल, मी नाही टाकलेला आहे, मला जास्त नाही आवडत आहे ते. तर सोडे ना छान इथं गरम पाण्यामध्ये ना भिजले आहेत आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याच्यात त्याचा वास असतो ना तो पण निघून गेलेला आहे आणि ना एकदम मस्तच झालेलं आहे. म्हणजे तसं तुम्ही नक्की करून बघा, असं डायरेक्ट तुम्ही टाकू नका भाजीमध्ये. आणि मग इथे ना टॅमॅटो कांदा एकदम छान शिजलेला आहे, त्यात ते मसाले जे आहेत ना त्यांनी तेल सोडलेलं आहे, आता छान शिजलेलं आहे, एकदम मस्तच झालेलं आहे. आणि मग नंतर मी हे धुवून घेतलेत सोडे, त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर थोडंसं सुक्कं खोबऱ्याची मी पावडर टाकली आणि मस्त असं इथं कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता इतकी भूक लागली आहे ना मला, असं वाटतं कधी खाऊ आणि कधी नाही. मी काही चाटून वगैरे बघितलेलं नाही आहे पण बघूनच असं वाटते की एक नंबरच झाला असेल. तर आहे ना इथे मी भात घेतला आहे ताटामध्ये आणि मस्त इथे माझ्या स्माईल बघा तुम्ही किती छान दिसते. आणि चला तर तुम्हाला मी नक्की ते खाऊन पण दाखवणार आहे, तर तुम्ही ना नक्की करून बघा. हे खूप टेस्टी झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे, मस्त एकदम. तर कुणाकुणाला आवडतात हे सोडे, तर मला आवडतात खूप, तर मी बनवलं आज आणि खाल्लं. खूप दिवसापासून आणून ठेवले होते पण बनवायचंच लक्षात येत नव्हतं, फ्रीजमध्ये होतं. तर इथे मी एक घास खाऊन दाखवते, एक नंबर झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चला बाय.